सिरियसली एक नॉमिनेशन फॅसिलिटी काय असते याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण तुम्हाला माझगाव परिसरामध्ये ऐकायला मिळालं मित्रांनो. तर आज ज्यावेळेस सरांनी बिझनेस स्टार्ट केला होता, सर आमच्यासोबत होते काही दिवस, पण दुर्दैव गोष्टी काय असतात कुणाच्या आयुष्यामध्ये या गोष्टी होऊ नये. मॅडम एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुमचा अनुभव हे बाकीच्या लोकांसाठी खूप गरजेचा आहे. म्हणून तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमचा जे अनुभव आहे समजा ते बिझनेसची ब्युटी काय हे लोकांना सांगेल. नमस्कार. नमस्कार. मला सर अचानक सांगितलं, पण मी माझं जे माझ्यासोबत जे अनुभव आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत. समजा आम्ही बिझनेस सुरू 2018ला केला होता. 2021ला सर गेले, त्यावेळेस मी 1.5-2 वर्ष मी काम नाही केलं आणि आताही नाही, म्हणजे फक्त टीमचा फॉलोअप घेते. तरी पण गेल्या आठवड्याचं इन्कम माझं 8,000 होतं आणि ह्या आठवड्याचं इन्कम 4,000 आहे. आता म्हणजे विशेष म्हणजे आज आत्ता मला अशी परिस्थिती आली होती, समजा मला काय करावं. मी 1.5-2 वर्ष अरे बाबा आहे त्या परिस्थितीमध्ये मी सांभाळून घेत होते, करत होते. सरचे एक MSCB मध्ये होते, त्या आलेल्या पैशामध्ये घर पण बांधकाम पूर्ण झालं माझं. पण आता पुढं करायचं काय. मी नॉमिनीज फॅसिलिटीमध्ये तिथं सुद्धा अनुकंपामध्ये सुद्धा मी तिथं फाईल वगैरे भरले. पण मी जेव्हा मुंबईला गेले तर मला असं कळालं की 8 ते 9 वर्ष झाले लोक वेटिंगमध्ये आहेत आणि तेव्हा माझा नंबर कुठं लागणार. मी म्हणलं मग माझ्याकडे आधी सरांनी आमचं सांगत होते बाबा माझ्यानंतर काय. मी पण त्याच्या सपोर्टिंगमध्ये काम करायचे, पण इतकं व्हॅल्यू मी नाही दिलं. म्हणजे जितकं आहे तितकं आपलं घरदार लेकरं त्यांच्यासोबत थोडं जायचं, कुठं GTS करायचा कधी नाही. सरला फक्त एक सपोर्ट म्हणून होतं. पण मला आता कळालं, अरे म्हणलं मला पर्याय दुसरा काहीच नाही, फक्त माय लाईफटाईम 8 वर्ष 9 वर्ष जर मला जॉबला लागत असेल तोपर्यंत मी माझे लेकरं जगवायचे कसे. आलेल्या पैशामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करून घर तर बांधलं, पण त्या घराचे जेव्हा तर सगळं होणार नाही. एकमेव मला पर्याय दिसला. पहिलं माझं एक 3,000 4,000 2,000 असंच इन्कम येतं. फक्त मी थोडं लक्ष दिलं तर गेल्या आठवड्याचं 8,000, ह्या आठवड्याचं 4,000 आणि मी नक्की सांगते ह्या आठवड्याचं 10 ते 12,000 इन्कम असणे माझे. आणि ते फक्त ते ग्रेट माझे गुरु किंवा माझे सगळं म्हणजे भविष्याचा एक चांगला निर्णय घेतला. आपण LICला म्हणतो जीवन के साथ भी जिंदगी के बाद भी. मी LICला म्हणत नाही, LIC येते एकदम पैसे देते. मी अनुभवले, आले पैसे एकदम घर बांधलं, घर झालं, सगळ्या गोष्टी मिटल्या. पण पुन्हा काय ते एकदम पैसे नाही राहत. पण पुन्हा आता मला काय आहे पर्याय काय, तर मी बिझनेसमध्ये उतरू शकते, मी कमवू शकते. मला माहिती आहे, मी जर ठरवलं, मला माहित होतं याच्या 15 तारखेला मला माझी BC आहे आणि बचत गटाचे पैसे मला 9,000 द्यायचे. मी माझ्या डोक्यात तेच फिट केलं की मला 9,000 द्यायचे. पण मी सांगते येणाऱ्या आठवड्यात मला बुधवारी इन्कम येणार, ते मला 11 ते 11,500 कर. माझं तेवढा बिझनेस तेवढा आहे. मग ह्याच्यात मला एकच सगळ्याला निरोप सांगायचा, एकच माहिती सांगायची, म्हणजे आपण जर ठरवलं तर कितीही पैसे घेऊ शकतो. दुसरं कुठंच पर्याय नाही मार्केटमध्ये. मी 2 वर्ष मी बघितलं, मला वाटलं आता मी एक लेडीज आहे, माझे मिस्टर तर गेले, मी बिझनेस बॅकग्राऊंड करू शकते का नाही मला माहिती नाही. मी पर्याय दुसरे पर्याय निवडले. म्हणजे मी साडीचा करू शकते का, तिच्यात बघितलं नाही होत. लेडीज एम्पोरियम होते का नाही. पण सगळा विचार करून मुंबईला जाऊन सिरियल क्रमांक चेक करून शेवटी मला निर्णय घेतला की बेस्ट इज माय लाईफस्टाईल, ओनली माय लाईफस्टाईल. नॉमिनीज फॅसिलिटी जे कंपनीने केले फक्त आपल्यासाठी केले, हे मला विचारून मी सुरू केला. आणि थँक्स प्रवीण चंदन सर, थँक्स माय लाईफस्टाईल आणि थँक्स फॉर माय सिनियर. थँक्यू.